मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना 3 प्रकारचे प्रश्न, होय मित्रांनो असे ना 3 प्रकारचे प्रश्न जे जर एखादी मुलगी किंवा एखादी पोरगी जर तुम्हाला ना एकदम बेशरमपणे म्हणजे मित्रांनो शरम न करता एकदम बेशरमपणे न लाजता आणि न घाबरता जर ते 3 प्रश्न ना जर तुम्हाला ती विचारत असेल तर मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुम्हाला कुठे ना कुठेतरी ती तुम्हाला लाईक करते, तिला तुम्ही आवडता। कारण मित्रांनो जेव्हा एखाद्या मुलगीला ना एखादा मुलगा जेव्हा तिला मनापासून जेव्हा तिला आवडायला लागतो ना तेव्हा ती मुलगी ना त्या मुलग्याला जाणून बुजून म्हणजे न लाजता आणि न घाबरता अगदी बेशरमपणे ते 3 प्रश्न ना त्या मुलग्याला विचारते। कारण मित्रांनो कुठेतरी ना त्या मुलगीचा पण असा उद्देश असतो की म्हणजे त्याला समजलं पाहिजे की अरे वेड्या तुला ना म्हणजे मी पसंत करते, असं त्याला समजण्यासाठी ना कुठेतरी ती मुलगी ना जाणून बुजून त्याला असे प्रश्न विचारणं ती सुरू करते। सो मित्रांनो आज ना तेच प्रश्न आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतला ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। सो व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न ना असा आहे की मित्रांनो जर एखादी पोरगी जर तुम्हाला ना असा प्रश्न विचारत असेल की म्हणजे आता तुला ना सध्या कोणी गर्लफ्रेंड तुला आहे का, किंवा तुला आत्ता सध्या ना कोणती मुलगी तुला आवडते का, म्हणजे आत्ता सध्या तुझं एखाद्या मुलीवरती किंवा एखाद्या पोरगीवरती तुझं प्रेम आहे का, किंवा सध्या तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का, असं म्हणजे जर असा प्रश्न ना जर एखादी मुलगी जर न लाजता आणि न घाबरता अगदी बेशरमपणे जर असा प्रश्न ना जर तुम्हाला विचारत असेल तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती कुठे ना कुठेतरी फिदा आहे। कारण मित्रांनो तीच मुलगी त्या मुलग्याला असा प्रश्न विचारते की म्हणजे तुला कोणी मुलगी आवडते का, किंवा तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का, म्हणजे मित्रांनो असा प्रश्न ना तीच मुलगी त्या मुलग्याला विचारते जो मुलगा ना तिला आवडत असतो। नाहीतर मित्रांनो असा फालतू प्रश्न कोणतीच मुलगी असं कोणत्या पण ऐऱ्या गैऱ्या पोरग्याला अजिबात विचारत नाही। सो मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न ना असा आहे की मित्रांनो जर एखादी पोरगी ना जर तुम्हाला असं विचारत असेल की तुला ना कोणत्या टाईपच्या पुरी तुला जास्त आवडतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला काय वाटतं की म्हणजे पुरींनी ना कसे कपडे घातले पाहिजेत, पुरींनी ना म्हणजे कसं वागलं पाहिजे, म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला ना तुमच्या म्हणजे पुरींबद्दलचा जर पॉइंट ऑफ व्ह्यू जर ती विचारत असेल ना म्हणजे तुला ना कोणत्या प्रकारच्या पुरी तुला जास्त आवडतात। सो मित्रांनो असा पण प्रश्न ना जर ती तुम्हाला अगदी बेशरमपणे जर विचारत असेल ना तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती फिदा आहे। कारण मित्रांनो असा प्रश्न ना तीच मुलगी त्याच मुलग्याला विचारते जो मुलगा ना तिला आवडत असतो। नाहीतर मित्रांनो असा फालतू प्रश्न कोणतीच पोरगी असं कोणत्या पण पोरग्याला अजिबात विचारत नाही। सो मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा। सो मित्रांनो आता त्याच्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तर तिसरा प्रश्न ना असा आहे की मित्रांनो जर एखादी पोरगी जर तुम्हाला ना असं विचारत असेल की म्हणजे तुझी ना आपल्या होणाऱ्या गर्लफ्रेंडकडून किंवा आपल्या होणाऱ्या बायकोकडून तुझ्या ना कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत, होय मित्रांनो काय बोललो मी, तुझ्या ना आपल्या होणाऱ्या गर्लफ्रेंडकडून किंवा तुझ्या होणाऱ्या बायकोकडून तुला ना कोणत्या
कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत. सो मित्रांनो, हा पण प्रश्न ना जर ती मुलगी तुम्हाला विचारत असेल ना, तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुम्हाला लाईक करते, तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो ती मुलगी ना म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर ह्यासाठी जाणून घेण्याचा प्रयत्न करते की म्हणजे मी ज्या मुलग्याला लाईक करते ना, तर त्याच्या ना आपल्या होणाऱ्या गर्लफ्रेंडकडून किंवा आपल्या होणाऱ्या बायकोकडून कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा ना मी पूर्ण करू शकते का. सो मित्रांनो म्हणजे ह्याच्यासाठी ना ती मुलगी असा प्रश्न तुम्हाला विचारते. म्हणजे मित्रांनो ती पोरगी ना तुम्हाला 100% ती तुम्हाला लाईक करते. सो मित्रांनो, हा पण पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. सो मित्रांनो, आई होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.